नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नाना आता खूप रडत असतात तर जानकी तेथे येते। जानकी आता बघते तर जानकीला वाईट वाटतं। जानकी विचारते की नाना काय झाले, तुमच्या डोळ्यात पाणी का? काय झाले नाना, तुम्हाला कसला त्रास होतो का? असे आता जानकी विचारत असते। तेव्हा आता नानांना सारंगची आठवण होते। तेव्हा आता नाना म्हणतात की अगं या वयामध्ये पोरगा गेल्याचं जे काही दुःख आहे ते सहन नाही होत आणि आता कसला त्रास होईल तर त्याचाच त्रास होतोय। जानकी हे बघ, अगं मतभेद होत असतात, वाद होत असतात, परंतु पोरग हे डोळ्यासमोर असते ग। अगं सारंग आता कुठे बायकोच्या नादाला लागला होता, परंतु खरंच तो खूप गुणी होता ग। अगं अभ्यासात नाही रमला तो, तितका मातीमध्ये रमलास ग आणि आज मात्र कायमचा मातीतच राहिला ग। तेव्हा आता नाना खूप रडतात तर जानकी म्हणते की हे बघा नाना, प्लीज तुम्ही स्वतःला सावरावो। तेव्हा आता रडतच नाना म्हणतात की अगं स्वतःला सावरण्याची ताकद नाही राहिली ग। अगं फक्त मी सुमित्राकडे बघतो आणि स्वतःच्या मनाला आवरण्याची ताकद देतो। जानकी हे बघ, अगं हे सगळं इतकं अचानक झालं त्यामुळे माझा खरंच विश्वास नाही बसत ना। त्याची शेवटची भेट झाली आणि ना त्याचा पत्ता लागला, रातोरात सगळं काही होऊन गेले। अख्खं शेत अगदी संपून टाकताना मात्र जे काही अवस्था होते अगदी तसं वाटतं ग जानकी। तेव्हा आता नाना खूप रडतात तर जानकी आता नानांना समजावते की हे बघा नाना हे बघा, आईंचा विचार करा, परंतु तुम्ही आईंसाठी खचून जाऊ नका। आईंचा विचार करून आता हे गणपती बाप्पांच्या आपलं दुःख खरंच विसरा, गणपती बाप्पा येणार आहे तर। तेव्हा आता नाना म्हणतात की नाही अगं, दुःख कधीही विसरता नाही येत। अगं दुःख विसरायचं आणि सण साजरा करायचं हे कसं शक्य आहे ग जानकी, तूच सांग मला। तेव्हा आता जानकी मात्र आपल्या मनात नानांची ती अवस्था बघून म्हणते की नाना, जिने तुम्हाला रडवलं आणि आपल्या घराला अगदी मुळापासून संपवण्याचा प्रयत्न केला, त्या ऐश्वर्याला मी अगदी संपवून टाकणार आहे, तिला नाही सोडणार मी। फक्त थोडीशी कळ सोसा, सारंग भाऊजी आपले कुठेही आपल्याला सोडून नाही गेलेले आहेत, लवकरच ते तुमच्या समोर सुद्धा येतील। आणि हे कसं मी तुम्हाला सांगू की लवकरात लवकर ते येतील। आणि तेवढ्यात गुलाबदादा हे जे काही आता फुलांची आरस वगैरे करायची आहे आणि फुलं आता जे काही टोपलीभर फुले आहे तर फुले घेऊन सारंग अगदी धोतर, डोक्याला फेटा वगैरे घेऊन अगदी शेतकरी बनून तेथे आलेला असतो। जे काही अगदी ते फुलेवाले आहे तर त्यांच्यामध्ये सारंग अगदी हा वेश घेऊन येतो। जानकी सारंगकडे बघते तर जानकीला अगदी चेहरा तिचा खुलतो। तेव्हा आता गुलाबदादा खुश होऊन म्हणतात की नानासाहेब हे बघा, ते डेकोरेशन करण्यासाठी फुलं वगैरे घेऊन आले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे आज आता आपल्या घरात मात्र गणपती बाप्पा सुद्धा येणार आहे तर। आणि तेव्हा मात्र डेकोरेशन इतकं छान झालं पाहिजे की आमचे सारंगदादा जिथे कुठे असतील तेथून त्यांनी बघून अगदी त्यांना हे ते म्हटलेच पाहिजे की गुलब्या, अरे डेकोरेशन काय मस्त झाले बघ। तेव्हा आता सारंग आणि जानकी एकमेकांकडे बघत असतात। आता जानकीला हसू येते आणि सारंगला सुद्धा आनंद होतो गुलाबदादांचं ते वाक्य ऐकून। तेव्हा गुलाबदादा आता सर्व त्या फुलावाल्यांना म्हणतो की चला लवकरात लवकर चांगलं डेकोरेशन करायला घ्या। तेव्हा आता लगेच जानकी नानांना म्हणते की नाना हे बघा, थोडासा अगदी त्रास सहन करा, सर्व काही ठीक होईल, टेन्शन घेऊ नका। आणि तुम्हीच मला कायम सांगत असतात की आपण हार मानून मात्र आणि टेन्शन घेऊन जर बाप्पाकडे काही मागितलं तर मात्र देव मात्र आपली प्रार्थना नक्की ऐकतो। अगदी तसंच होणार आहे, कारण सारंग भाऊजी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्या समोर नक्की येणार आहे तर। आणि तेवढ्याच सारंग जानकीच्या समोर अगदी ते जे काही काम आहेत तर ते काम करत असतो आणि येता जाता नानांकडे सुद्धा बघत असतो आणि जानकी बहिणीकडे सुद्धा, कारण जानकी आणि सारंग भाऊजींनाच माहिती असतं की त्यांचा नाटकाचा हा प्लॅन आपण येथे नाही, आपण गेलो असे आता नानांना कळाल्यापासून नानांना किती त्रास होतोय हे सारंग बघत असतो। आता सारंगला खूप पश्चाताप होत असतो यामागे जो काही ऐश्वर्याचं ऐकून नानांशी इतकं म्हणजे क्रूर वागलेला असतो। तेव्हा आता सारंगच्या सुद्धा डोळ्यात पाणी येते नानांकडे बघून। त्यानंतर ऐश्वर्या मात्र अजूनपर्यंत गाढ झोपलेली असते। आजी तेथे येते, ऐश्वर्याच्या तोंडावर पाणी शिंपते तर ऐश्वर्या लगेच अगदी रागावून उठते आणि आजीला म्हणते की हे काय करतास तुम्ही? तेव्हा आजी म्हणते की अगं मी तुला किती वेळ झाला मगासपासून उठवते, शेवटी मला असं वाटलं की तुझ्या चेहऱ्यावर पाणी शिंपडावं म्हणजे तुला जाग येईल तर। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणते की अहो एकतर तुम्ही असं करायचं होतं की घोरायचं बंद करायचं, आणि किती घोरतात तुमच्या घोरण्याने मला अगदी झोप आलेली नाही। आणि आता ऐश्वर्या अगदी कागदाचे बोळे कानात घालून
झोपलेली असते. तुम्ही किती घोरत होतात आणि त्या घोरण्याने माझा डोळा सुद्धा लागला नाही, माझी झोप सुद्धा झाली नाही आणि आता कुठे मला अगदी डोळा लागला होता. तेव्हा आजी ओरडते की अगं ऐश्वर्या, तुझ्या एका कानातून कापूस बाहेर येतोय. तेव्हा आता जो काही तिने बोळा कानामध्ये घातलेला आहे आजीच्या घोरण्यामुळे आपल्या हाताने तो बाहेर काढ. तेव्हा आजी म्हणते की हे बघ, आता सर्व जाऊन दे आणि माझ्याबरोबर तू अगदी तयार हो, अगदी मस्त तयार हो आणि खाली चल, कारण आता गणपतीची तयारी आपल्याला करायची आहे. खाली तयारी सुरू आहे तर, आणि त्यासाठी तू सुद्धा थोडासा हातभार लाव. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या विचारते की काय बोलतात, गणपतीची तयारी? आजी म्हणते की हो. तर लगेच ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की आजी, अहो माझे सारंग गेलेत आणि घरामध्ये कसलीही गणपतीची तयारी. त्यावर आता आजी म्हणते की अगं तुझं अगदी बरोबर आहे, परंतु मला एक गोष्ट सांग बरं, सारंगला गणपती आवडत होते किंवा नाही, म्हणून त्याच्या आठवणीत आता गणपती हे साजरे करावेत असे सुमित्राने सांगितले. म्हणून चल बरं खाली तयारी करू लागण्यासाठी, चल लवकर. आणि हे बघ ना अगं, खाली जे काही जानकी इतक्या पुढे पुढे करते, मग तू सुद्धा चल आणि आता मला आवरू लाग. तेव्हा आता ऐश्वर्या रागाने म्हणते की आजी, अहो त्या जानकीने काही अगदी लाज खाल्लेली आहे का? अहो इथे माझा नवरा गेला आणि ही लोक मात्र घरात गणपती आणून मज्जा करतात. आजी म्हणते की अगं मज्जा नाही, परंतु सारंगला गणपती फारसे आवडत होते म्हणून सारंगच्या अगदी हे मनासाठी सर्व केलेले आहे. तर तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आजी, अहो सारंग हे आपल्याला सोडून गेलेत, सारंग या जगामध्ये नाही, म्हणजे सारंगला जे काही आवडते तर या नावाखाली ही लोक काही पण करतील. अहो मला सुद्धा काही विचारले नाही त्यांनी, मग मी सुद्धा मेले का म्हणून त्यांनी मला विचारलं नाही तर. आणि ठीक आहे आजी, असून द्या, थांबा, मीच जाते खाली आणि खाली काय सुरू आहे ते बघून येते. तेव्हा आजी म्हणते की अगं ऐकून तर घे, परंतु ऐश्वर्या ऐकूनच घेत नसते. ऐश्वर्या लगेच आता खाली यायला निघते. त्यानंतर आता सारंग मात्र हा इकडे तिकडे बघतो कोणी आहे का. आता सुमित्राकडे त्याला भेटायला जायचे असते म्हणून तो आता इकडे तिकडे बघून म्हणतो की इथे कोणी नाही, ऐश्वर्या सुद्धा नाही, म्हणून हीच वेळ आहे आईच्या रूममध्ये जाऊन आईला भेटण्याची. तर तेव्हा मात्र आता लगेच सारंग हा अगदी रूममध्ये जायला निघणार, तोच लगेच ऐश्वर्या तावताव खाली येते आणि ओरडूनच आता आवाज देत ओरडते की थांबा थांबा हे सगळं. तेव्हा आता ऐश्वर्याचा आवाज ऐकून सारंग लगेच आता कुठेही लपू अशी त्याची अवस्था होते, म्हणून तो लगेच आता बाजूला जाऊन लपतो. तर अवंतिका, जानकी, नाना आणि ऋषिकेश सगळेजण तेथे असतात. तेव्हा ऐश्वर्या ओरडतच खाली येते आणि सगळ्यांना म्हणते की हे सर्व काय सुरू आहे, तर इथे माझा नवरा जिवंत नाही आणि तुम्ही कसले हे सण साजरे करतात. ऐश्वर्या आता ओरडत असते. तर आजी आता ओरडून डोकावून तिला बघत असते. तेव्हा आता सुमित्रा सुद्धा ऐश्वर्याचा हा आवाज ऐकून बाहेर येते. तर ऐश्वर्या मोठ्या तोऱ्यात म्हणत असते की मी तुम्हाला सांगते, या घरामध्ये गणेश उत्सव साजरा करायचा नाही म्हणजे नाहीच. तेव्हा लगेच आता सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या काय हे सर्व. तेव्हा ऐश्वर्या लगेच अगदी रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की आई, अहो तुमच्याकडून सुद्धा मला ही अपेक्षा नव्हती, कारण माझा नवरा जाऊन अजून 1 आठवडा सुद्धा झालेला नाही आणि आपल्या घरामध्ये सण साजरा केला जातो, उत्सव साजरा केला जातो का? आणि हे बघा आई, बाकीच्यांचं जाऊन द्या, कारण बाकीच्या सर्वांकडून मला कोणतीही अपेक्षा नाही, पण तुम्ही सुद्धा. परंतु आई, तुम्ही तर एक आई आहात, तर तरी सुद्धा तुम्हाला आपल्या मुलाची काळजी नाही. आपला मुलगा गेला सुद्धा तुम्हाला आपल्या मुलाची काळजी नाही आणि तुम्ही इतक्या बेजबाबदार कसे होऊ शकतात. आपल्या मुलाची काळजी नाही तरी सुद्धा ऐश्वर्या आता सुमित्राला अगदी बोलत असते. तर आता जानकी पुढे येते. जानकी म्हणते की ऐश्वर्या, आईंना एकही शब्द बोलायचा नाही, तोंड सांभाळून बोल. हे बघ, गणेश उत्सव हा साजरा होतो ते केवळ आणि केवळ सारंग भाऊजीसाठी, कारण त्यांना हा उत्सव फारसा आवडायचा. त्यांना आता गणेश उत्सवासाठी केलेली एकत्र सजावट, एकत्र केलेला मखर, एकत्र केलेली गणपतीची पूजा, एकत्र केलेली खरेदी, हे सगळं काही त्यांना आवडायचं, म्हणून त्यांच्यासाठी, त्यांच्या इच्छेसाठी आपण हा गणपती बसवतोय. तेव्हा ऐश्वर्या तोऱ्यातच ओरडते की बास कर जानकी, तुझे हे नाटक बंद कर. आणि म्हणते की हे बघ अगं जानकी, बास कर, कारण तुमच्या आनंदासाठी, तुमच्या हौसेसाठी माझ्या नवऱ्याचं नाव तुम्ही पुढे करू नका. आणि काय ग, तुला काय कळणार आहे, तू तर सवासीन आहे, मग एका विधव्याचा अगदी दुःख कळणार आहे बरं. तेव्हा आता सारंगला सुद्धा ह्या ऐश्वर्याचा खूप राग येत. म्हणजे तुम्ही आता एकत्र मिळून घरामध्ये गणपती तर आणणार आणि एकत्र मिळून तुम्ही आता गणपती बाप्पांची आरती करणार, पूजा करणार, तुम्ही आणि सौमित्र, अवंतिका मिळून जोडीने पूजा करता. मग त्या दरम्यान मी काय करायचं ते सांग बरं. अगं आत्ता माझे सारंग जर माझ्यासोबत असते तर मात्र त्यांनी माझ्यासोबत आरती केली असती, एकत्र पूजा केली असती, मग तुमच्याकडे बघून मी फक्त आणि फक्त झुरत राहायचं का?
आणि आई, अहो तुम्हाला आठवते का, जेव्हा सारंगला पुरणपोळी आवडत होती, म्हणजे मागच्या वर्षी, तेव्हा मी माझ्या स्वतःच्या हाताने पुरणपोळी बनवली होती. आठवते का आई तुम्हाला? आता सारंग सुद्धा तेथे हे सर्व ऐकत असतो. आणि हे बघा आई, फारशी मला पुरणपोळी जमली नव्हती, पण तरी सुद्धा माझ्या इच्छेसाठी ती पुरणपोळी मात्र आता सारंगने खाल्ली होती. अगदी करपलेली पोळी त्यांनी माझ्या प्रेमासाठी खाल्ली होती. मग यावर्षी सुद्धा ती पुरणपोळी बघून मला त्यांची आठवण येणार नाही का? मला अगदी त्यांच्या आठवणीने त्रास होणार नाही का? सांगा बरं तुम्ही हे सर्व. अरे इथे तर माझ्या जखमावरची अजूनपर्यंत खपली निघाली नाही आणि तुम्ही लगेच त्याला नख लावायला सुरुवात केली का? तेव्हा आता ऐश्वर्या जे काही नाटक करत आहे आणि जे काही नाटक करत ती बोलत आहे, तर ते बघून मात्र सारंग, सौमित्र, जानकी, ऋषिकेश यांना फारसा राग येत असतो. आणि हे बघा, हेच करून जर तुमचं समाधान होणार असेल तर मात्र तुम्ही घरामध्ये गणपती घेऊन या आणि मला जी नख मारायची असेल ती नख तुम्ही मला मारा. कारण जे दुःख तुम्ही मला दिलेलं आहे तर ते दुःख मात्र तुमच्या आनंदापुढे अगदी कमी नाही. आणि जे काही तुम्हाला करायचे असेल ते तुम्ही करू शकतात. काय माळा लावायच्या आहे त्या माळा लावू शकतात. काय लायटिंग वगैरे करायची आहे ती सर्व करू शकतात. जी सजावट करायची आहे ती सर्व तुम्ही करा. म्हणून ऐश्वर्या आता अगदी रागावलेली असते आणि भडकण्याचं नाटक ती आता सर्वांच्या समोर करत असते. तेव्हा आता सुमित्रा ही ऐश्वर्यावर ओरडते. ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या, अगं मी हा विषय काढला होता. गणपती बसवण्याची आयडिया माझी होती, कारण सारंगला गणपती फारसे आवडत होते, म्हणून आता सर्वांनी हे करण्याचे ठरवले होते. परंतु तुझं आपलं भलतंच काहीतरी. काय बोलते ऐश्वर्या तू हे सर्व? त्यावर आता पुढे सौमित्रा म्हणत असते की हे बघ अगं, मला फक्त सारंगला बरं वाटेल म्हणून हे सर्व मी करायला तयार झाले होते. परंतु जर आता ह्या गोष्टीचा तुला खूप त्रास होत असेल तर आपण मात्र ह्या सर्व गोष्टी नाही करायच्यात. तेव्हा आता सुमित्रा ही सगळ्यांना ओरडून म्हणते की हे बघा, ती तयारी थांबवा आणि आता ते जे फुलं घेऊन आलेले लोक आहेत तर त्यांना सुद्धा जायला सांगते. सारंग लगेच आता तेथून थोडासा बाजूला होतो. तर सुमित्रा आता पुढे म्हणते की यावर्षी मात्र गणेश उत्सव साजरा नाही होणार. तेव्हा आता सुमित्रा खूप रडतच आपल्या रूममध्ये निघून जाते. तर जानकी, ऋषिकेश आई आई म्हणून आईला समजवण्याचा प्रयत्न करतात, परंतु आता सुमित्रा काही एक ऐकून न घेता आपल्या रूममध्ये जाते. आणि ऐश्वर्या सुद्धा आता अगदी तिला आनंद होत असतो, कारण आता ती स्वतःला अगदी डोळे पुसत म्हणत असते की आज मात्र जे काही अगदी हे कार्ड वापरून मी जो काही गणेश उत्सव थांबवलेला आहे तर मस्त असं धमाका मी केलेलाच आहे. तर हा ऋषिकेश मला त्रास तर देऊ शकतो, पण मी सुद्धा काही कमी नाही. मी सुद्धा आता सगळ्यांना त्रास देऊन सगळ्यांना वठणीवर कसं आणते बघतच राहा तुम्ही. त्यानंतर आता सारंगला फारच राग येतो. सारंग आता ऋषिकेश, सौमित्र आणि जानकी यांना म्हणत असतो की खरंच ती बाई ऐश्वर्या किती नालायक आहे. आज मात्र तिने माझं कारण पुढे देऊन गणेश उत्सव थांबवला. हे सर्व तिचं नाटक होतं. तर आणि हे बघ ना, अरे दादा, आईला सुद्धा किती वाईट वाटलं असेल. एकतर आईला भेटायला मी तिथे आलो होतो आणि त्या ऐश्वर्यामुळे आपल्या सर्व प्लॅनवर पाणी फिरलं. मग आता हे सर्व कसं करायचं आहे आणि आता तुम्हीच सांगा, मी आईला कसं भेटणार आहोत बरं? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो ना सारंग, अरे तेच तर मला नाही कळत. सगळं काही आपलं व्यवस्थित सुरू होते आणि मध्येच ती ऐश्वर्या आली आणि ती अगदी कडमडायला लागली. आणि मध्येच ती ऐश्वर्या आली आणि रडारड करायला तिने सुरुवात केली. तेव्हा आता सारंग म्हणतो की आपली आई सुद्धा लगेच तिच्यावर विश्वास ठेवायला तयार होते. तिच्या नाटकाला ती बळी पडते आणि विश्वास ठेवते आणि सर्व काही तिचं ऐकते. तेव्हा आता म्हणतो की अरे आईला कसं हे समजवायचं? त्या बाईचं रडणं म्हणजे मगरीचे आसरू आहेत, हे आईला कसे सांगायचे? ती खरं खरं नाही रडत तर ती खोटं खोटं रडत असते, हे आईला कसे सांगणार? आणि तेवढ्यात तेथे अवंतिका आणि जानकी ह्या धावतच येतात. जानकी म्हणते की सारंग भाऊजी, अहो जरा हळूच बोला, ती ऐश्वर्या हे सर्व ऐकेल. कारण आता सर्वजण घराच्या बाहेर असतात आणि सारंग आता मोठमोठ्याने ओरडत असतो. तेव्हा आता सारंग म्हणतो की वहिनी, अगं बरं झालं तू आलीस. अगं मला आईला भेटायचं आहे. आणि हे बघ ना वहिनी, अगं मी तिला जेव्हा घरात बघितलं तेव्हा माझ्या काळजाचं पाणी झालंय. अगं त्यावेळेस मला असं वाटलं होतं की जावं आणि लगेच तिला मिठी मारावी आणि सगळं काही तिला अगदी खरं खरं सांगावं. परंतु तेथे मात्र ऐश्वर्या अचानक आली आणि तिने मात्र सगळ्या प्लॅनची माझी वाट लावली. आणि वहिनी हे बघ, काही झाले तरी मला आईला भेटायचं आहे. आणि हे बघ वहिनी, जर भेटणं शक्य नसेल तर मी तिला फोन लावू का? तर ऋषिकेश म्हणतो की नाही सारंग, अरे उगाच मात्र आता हे सर्व करून नाही चालणार आणि फोन करून नाही. जर तुला प्रत्यक्षात भेटता आले तरच तू भेट, परंतु फोन मात्र करू नकोस. आणि हे बघ, आता जोपर्यंत तू प्रत्यक्षात आईला भेटून सर्व खरं सांगत नाही तोपर्यंत आई ही विश्वास नाही ठेवणार. त्यावर आता अवंतिका म्हणते की हो ना भाऊजी, अहो हे भेटणं आणि बोलणं हे सगळं काही घरातच व्हायला हवे. आणि काय माहिती की आपल्याला हे सर्व ऐकून आईंच्या मनावर काय परिणाम होईल तो.
त्यावर आता सौमित्र म्हणतो की एक्झॅक्टली, आणि तोपर्यंत आपण आईला घराच्या बाहेर सुद्धा बोलवू शकत नाही. तेव्हा आता सारंग विचारतो की पण मी तोपर्यंत आईला कसं भेटू, हे शक्य होणारच नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो सारंग भाऊजी, सर्व काही शक्य होणार आहे, तर तुमची जानकी बहिणी तुमच्या सोबत असताना सगळं काही शक्य होणार आहे. आणि हे बघा सारंग भाऊजी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आई आणि तुमची भेट नक्की होणार म्हणजे होणारच, आणि जे काही होईल ते सगळं आपल्या प्लॅन प्रमाणेच होईल. त्यावर आता अवंतिका विचारते की बहिणी, परंतु हे सगळं कसं होणार आहे. तर जानकी म्हणते की हे बघा माझ्याकडे एक आयडिया आहे. तेव्हा जानकी आता तिच्या प्लॅन बद्दल पुन्हा सगळ्यांना सांगते आणि सगळ्यांना खुश करते. त्यानंतर ऐश्वर्या रूममध्ये येते आणि आजीला सांगत असते की ही लोक त्यांच्या प्लॅन प्रमाणे वाटेल तसे करतील, त्यांच्या मनाप्रमाणे वागतील, आणि मी त्यांची मनमानी का सहन करायची. मी सुद्धा नावाची ऐश्वर्या आहे, जे काही मी बोलत राहील तर तेच मात्र आता यापुढे या घरात होत राहील. आता ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून आजी म्हणते की हो ना ऐश्वर्या, अगं तू जे काही केलंस ना ते अगदी योग्य केलं, हेच करायला हवे होते. अगं तू तर मात्र हे सर्व करून तुझं या घरामध्ये काय स्थान आहे हे तू दाखवून दिलंस, आणि एका शब्दाखातीर सुमित्राने सुद्धा तुझं ऐकलं आणि हा गणपती उत्सव रद्द केला. तर त्यावर आता आजी म्हणते की अगं कसं आहे की गणपती उत्सव हा साजरा करण्याची कल्पना तर माझी होती, कारण मला हा उत्सव फारसा आवडतो. एकतर काय की भरपूर आता असा कार्यक्रम घरामध्ये असल्यानंतर गोडधोड हे खायला मिळते. तेव्हा आता आजी हसून हे सर्व सांगत असते, परंतु आता ऐश्वर्या रागानेच बघत असते. आजी ही ऐश्वर्याकडे बघून घाबरते आणि परत ऐश्वर्याला म्हणते की अगं सुमित्राचं जे काही रडणं आहे तर ते थांबवण्यासाठी आपल्याला हे सर्व कार्यक्रम साजरे करायचा होता. तर हे बघ ऐश्वर्या, अगं तू जे काही केलंस ना ते योग्य केले, कारण त्या जानकीला तू तिची जागा दाखवून दिलीस आणि बघितलंस ना तिचं तोंड कसं पडलं होतं. शाब्बास ऐश्वर्या, खरंच मानलं पाहिजे तुला, माझी गुंडी तू अगदी बरोबर केलंस. त्यानंतर आता यांचा जो काही प्लॅन ठरलेला आहे तर प्लॅन प्रमाणे मात्र अवंतिका मुद्दाम खाली जो तांब्या आहे तर तो अगदी आवाज करत अगदी खाली पाडून देते. तेव्हा आता हा आवाज आहे तर तो ऐश्वर्या आणि आजीच्या कानावर येऊन पोहोचतो. त्या दोघे हा आवाज ऐकतात. तेव्हा आता जानकी मुद्दाम म्हणत असते की अवंतिका, अगं जरा हळूच कामाकडे लक्ष देत जा. तर अवंतिका म्हणते की वहिनी अहो खरंच सॉरी बरं का, मात्र हा तांब्याचा लोटा खाली पडला. त्यावर आता जानकी म्हणते की अगं सॉरी कशाला म्हणतेस, अगं खरं तर ही चांदीची भांडी नाही, फक्त अगं घरामध्ये गणपती बाप्पा बसवतो आणि त्याच्यासाठी ही जी काही पूजेची भांडी आहेत तर ती आपण अगदी प्रेमाने बनवतो. आणि बघ ना अगं गणपतीच आता आपल्या घरामध्ये नाही बसणार, मग आता ह्या सर्व भांड्यांचा काय उपयोग बरं, मग आपण आता ही सर्व भांडी पुसून आवरून ते सगळे भांडे ठेवून देऊयात. तर अवंतिका म्हणते मला तर त्या ऐश्वर्याचा इतका राग येतो, काय गरज होती तिला खाली येऊन इतका हा सगळा तमाशा करण्याची. आणि हे बघा वहिनी, अहो हे सगळं आपण सारंग भाऊजींसाठी करत होतो, त्यांना गणपती फारसे आवडायचेत म्हणून आपण तयारी करत होतो ना. तर ऐश्वर्या आणि आजी मात्र अगदी खिडकीला कान देऊन ह्या दोघींचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हे बघा वहिनी, एकतर सारंग भाऊजी गेल्यामुळे सगळेजण खूप दुःखात आहेत, आणि तेवढे आता गणपतीची तयारी करत असताना मात्र पॉझिटिव्हिटी फील होत होती, आणि त्यात हे ऐश्वर्याचं रडगाणं अगदी दुधात माशी येऊन पडावी तशीच मध्येच ती शिंकली. तेव्हा आता जानकी म्हणते की बरं झालं ती शिंकली तर शिंकली. त्यामुळे आता हे बघ अगं अवंतिका, बरंच मला तर असं वाटतं की बरंच झालं, त्या ऐश्वर्याला आपलं वाईट करायचं आहे ना, करून दे तिला, जेवढं वाईट तिला आपलं करायचं आहे तेवढे करून दे, खरं तर आपल्यासाठीच हे सर्व चांगलं ठरणार आहे. ते अवंतिका विचारते की वहिनी नेमकं काय म्हणायचं तुम्हाला. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की अगदी विनाशकाली विपरीत बुद्धी, आणि तिची ही बुद्धी तिला तिच्याच विनाशाकडे घेऊन जाणार आहे, आणि यात म्हणजे ती खड्ड्यात तर जाऊन पडणारच आहे. तिला हेच कळत नाही की तिचा काळ तिला स्वतःहून तिकडे ओढून घेतो म्हणून. अगं अवंतिका, तूच विचार कर की आपण यावर्षी गणपती कशासाठी बसवत होतो, तर सारंग भाऊजींसाठी आणि आईंना बरं वाटावं यासाठी हे सर्व आपण करत होतो. तर पण तिने काय केलं तुला माहितीच आहे ना. तर अवंतिका म्हणते की हो तिने अगदी माती केली. तर जानकी म्हणते की अगं तिने फक्त माती केली नाही तर माती खाल्ली सुद्धा. अगं तिने तर आईंना दुखावलं. आणि सांग ना अवंतिका, आईंची काय अपेक्षा होती या वर्षी सुद्धा दरवर्षीप्रमाणे गणपती बसावा म्हणून. ऐश्वर्याने त्या आईचं मन दुखवलं की ज्या आईने दरवेळेस तिला पाठिंबा देत राहिली, दरवेळेस तिचीच बाजू त्या घेत आल्यात, त्या आईंना सुद्धा हिने दुखावलं ग. तर अवंतिका म्हणते की अहो वहिनी, दुखावलं नाही परंतु रडवलं सुद्धा. अवंतिका आणि जानकी यांचा मात्र आता हा नवीन प्लॅन असतो. अवंतिका म्हणते की अहो नुसतं दुखवलं नाही पण रडवलं सुद्धा, आणि त्याच ऐश्वर्याने. तेव्हा आता जानकी म्हणते की हो तिने आईंचं मन आणखीन दुखावलेलं आहे, मग आणखीन काय होईल तुला माहिती आहे का. तर लगेच आता
ही जानकी म्हणते की अगं अवंतिका, ती आईंच्या नजरेतून अगदी आणखीनच उतरत जाईल. तर जानकी म्हणते की हो बरोबर आहे. आणि अवंतिका हेच बघ, अगं गणेश उत्सव हा सण आहे तर तो सारंग भाऊजींचा आवडता सण होता आणि इतर जर दुसरा कोणताही सण असता तर आईंना हे वाटलं सुद्धा नसते, परंतु आईंना मात्र ह्या ऐश्वर्याने इतकं दुखावलं आहे की बिचारे मात्र खोलीत जाऊन रडत बसले असते. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो ना, आईंना रडवणारी आणि आईंचं मन दुखवणारी फक्त आणि फक्त ती ऐश्वर्याच आहे, दुसरं कोणी नाही. तर आता जानकी मुद्दा म्हणते की हो ना अवंतिका, अगं जे झाले ते एकदम चांगलेच झाले. तेव्हा आता ऐश्वर्या ह्या सगळ्यातून अगदी आईला तयार करण्यासाठी आता जे काही जानकी आणि अवंतिका हे एकमेकांशी बोलत आहे ते सर्व एक त्यांचा नाटकाचा भाग असतो. ऐश्वर्या आणि आजी मात्र चोरून हे सर्व ऐकत असतात. जानकी अवंतिकाला म्हणते की अवंतिका, अगं तू बघतच राहा की ऐश्वर्या आईंच्या नजरेतून कशी उतरते ते. अगं ते म्हणतात ना बुडत्याचे पाय, तर लगेच अवंतिका म्हणते की हो तळावर. तर जानकी म्हणते की हो, एक ना एक दिवस ती अशी काही बुडणार आहे. तेव्हा मात्र तिला हात देण्यासाठी सुद्धा ते कोणी नसेल. अगं गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता, अगं आपल्या घरात गणपती बसू नये यासाठी तिने जे विघ्न आणलेलं आहे, तू सुद्धा बघत राहा अवंतिका, तिच्या आयुष्यात सुद्धा कसे विघ्न येतात ते. त्यापासून मात्र तिला कोणीही नाही वाचू शकणार. आई सुद्धा आता तिला कायमचं धूर लोटते. कायमचं म्हणजे कायमचं. आता दोघी ऍक्टिंग करत ऐश्वर्याला अगदी तिच्या मनात अगदी हे सर्व पिटून देण्यासाठी हे सर्व करत असतात. जानकी तर पुढे म्हणते की अवंतिका, अगं चल जाऊन दे, कशाला आपण किती त्या विषयावर बोलणार आहोत, हे सगळं आपण आवरून ठेवूयात. म्हणून दोघी आता लगेच तिथून उठतात आणि आवरायला घेतात, ते सर्व ठेवायला घेतात. तर लगेच आता आजी हे सर्व ऐकून ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या, अगं बघितलंस का, त्या दोघीचे काही बोलत होते ते अगदी बरोबर होतं, यात चूक काही पण नव्हतं. त्यामुळे ऐश्वर्या तुझीच एक खूप मोठी चूक झाली, तू गणपती उत्सवाला नकार द्यायला नको होतास. त्यावर तर आजीचं हे बोलणं ऐकून आजी आता जे काही बोलत आहे ते ऐकून ऐश्वर्या म्हणते की अहो आजी, खरंच तुम्ही किती डबल ढोलकी आहात ओ. अहो थोड्या वेळापूर्वी तुम्ही माझं कौतुक करत होतात आणि आता त्या दोघींचं बोलणं ऐकून चुका का दाखवता. त्यावर आता आजी म्हणते की अगं मी तुला चुका म्हणजे नाही दाखवत, मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की ऐश्वर्या तू सुमित्राचं मन दुखू नको. ऐश्वर्याला राग येतो. ऐश्वर्या लगेच म्हणते की हो, दोन दगडावर पाय ठेवत राहा आजी, तुम्ही कधी बोलतात, कधी गुण घेतात तर कधी नाव ठेवतात. आजी म्हणते की हो अगं मी नाव ठेवते, परंतु नेहमी मात्र मी तुझ्या बाजूने उभी राहते, हे लक्षात ठेव. आणि हे बघ सुमित्रा सुद्धा तुझ्या बाजूने आहे, त्यामुळे तू तिचं मन दुखू नकोस, तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न कर. आणि हे बघ जोपर्यंत ती आपल्या बाजूने आहे ना तोपर्यंत ठीक आहे, आणि जर एकदा ती जानकीच्या बाजूने गेली ना मग सगळं काही संपलं. आणि काय ऐश्वर्या, मी जे काही सांगितलं ते डोक्यामध्ये शिरते की नाही, म्हणून आजी ओरडते. त्यानंतर आता जानकी आणि अवंतिका ह्या दोघी आज जातात. सारंग वाट बघू बघू थकलेला असतो. सुमित्रा आणि ऋषिकेशला म्हणत असतो की आता ह्या दोघे येतात की नाही, किती वेळ झाला जानकी बहिणीला जाऊ, अरे निदान तू फोन तरी कर, मला आईला भेटायचं आहे. म्हणून सारंगचा जीव आईला भेटण्यासाठी अगदी कासवीच झालेला. एकतर इतक्या वेळ ही दाढी लावून मला अगदी वेगळंच काहीतरी होते, त्यामुळे मी नाही हे सर्व करू शकत, लवकर तू जानकी बहिणीला बोलव. तर आता सुमित्रा आणि ऋषिकेश दोघेही सारंगला समजावत असतात. तेव्हा अरे सुमित्रा म्हणतो की जरा धीर धर, अरे तुझं काम व्हायला नको का. तेव्हा आता सारंग म्हणतो की नाही, अरे मी आता धीर नाही धरू शकत, मी मागच्या दाराने आता आतमध्ये जातो आणि आईला भेटून येतो. तर ऋषिकेश म्हणतो की नाही सारंग, अजिबात नाही. तेव्हा सारंग म्हणतो की मी एक काम करतो, आईच्या खिडकीजवळ जातो आणि 2 शब्द तिच्याशी बोलून येतो. तेव्हा सौमित्र तयार नसतो. सौमित्र म्हणतो की सारंग, अरे हे सर्व रिस्की आहे खूप, उगाच तू असं काहीतरी करू नको जेणेकरून आपला सर्व काही प्लॅन फसेल म्हणून. तेव्हा आता सारंगच्या जीवाची घालमेल होत असते. तो खूप चवताळतो आणि ओरडत म्हणतो की अरे तुम्हाला दोघांना का कळत नाही की मला आईला भेटायची किती आतुरता झाली म्हणून, तिला सर्व काही खरं सांगायचं आहे की मी जिवंत आहे म्हणून. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सारंग थोडा वेळ शांत हो, कारण जानकी गेलेली आहे, आज मात्र तुझी आणि आईची भेट नक्की होईल, तू प्लीज हायपर होऊ नकोस. आणि तेवढ्यात जानकी तिथे येते. तेव्हा ऋषिकेश जानकी आल्यानंतर विचारतो की काय झाले. तर आता जानकी खुशत म्हणते की ऐश्वर्या नावाचा जो मासा आहे तर तो बरोबर आपल्या जाळ्यामध्ये अडकला. ऋषिकेशला आनंद होतो. ऋषिकेश म्हणतो की क्या बात है. तर अवंतिका म्हणते की सौमी, अरे तुला काय सांगू, वहिनी आणि मी जे काही अगदी हे जे सांगितलं त्या ऐश्वर्याबद्दल, परंतु त्या ऐश्वर्याने मात्र सगळं काही अगदी कान देऊन ऐकून घेतलं. जानकी म्हणते की हो, आता तर ती तेच करेल की जे आपल्याला हवं आहे. तेव्हा आता सगळेजण अगदी खुश होतात. तर ऐश्वर्या आता इकडे सुमित्राच्या रूम मध्ये येते आणि म्हणते की खरंच सारंग गेल्यापासून अगदी माझं कोणीच राहिलेलं नाही, फक्त तुम्ही आणि सारंग माझी बाजू घेत होतात आणि आता सारंग नाही, त्यामुळे मात्र मी माझी एकटी
नक्कीच खोलीमध्ये बसून असते आणि जर मला बोलावंसं वाटलं तर मी आई सारंगच्या फोटोकडे बघत असते, त्यांच्याशी गप्पा करत असते त्यांच्या फोटोजवळ येऊन। आणि हे बघा आई, सॉरी, खरंच मला माफ करा, मगाशी मी तुमच्यावर खूप ओरडले हो। आणि आई हे बघा, मी आता गणेश उत्सव साजरा करायला नकार दिला कारण सारंगला गणपती फार आवडायचे। गणपती बाप्पांची सर्व तयारी करत असताना आपल्याला मात्र सारंगची आठवण येईल आणि तुम्हाला सुद्धा त्यांची आठवण येऊन त्रास होईल। परंतु आता ह्या सगळ्याचा मी विचार केला तर सारंग जर बघत असतील तर आपण गणेश उत्सव साजरा करत नाही आणि आपण गणपती बाप्पांना घरी नाही आणणार, हे त्यांना नाही आवडणार। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो ना ऐश्वर्या, अगं तू एकदम बरोबर बोलते। अगं गणपती उत्सव जर साजरा केला तर असं वाटेल की आता सारंग आपल्यामध्ये आहे आणि त्यासाठी तू तयार झालीस, खरंच थँक्यू ऐश्वर्या, म्हणून सुमित्रा आता खुश होते। तेव्हा ऐश्वर्या लगेच अगदी नाटक करत म्हणते की आई थँक्यू कसलं त्यात, आहो तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ते सगळं काही अगदी मी आनंदाने करेल। तेव्हा मात्र आता सुमित्रा डोळ्यातील पाणी पुसते, परंतु ऐश्वर्या आता मनात म्हणते की अगं म्हातारे, अगदी तुला हे अगदी फसवण्यासाठीच हे सर्व नाटक तर मी करते, त्यामुळे जानकी अगं बघतच राहा की किती हुशारीने मी आईंचं मन जिंकले। तर ऐश्वर्या मनाशी बोलत असते आणि शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता सगळेजण एकमेकांशी बोलत असतात तर ऋषिकेश म्हणतो की अगं हेच तर जानकी, केव्हापासून मी अगदी सारंगला सांगतोय परंतु सारंग तेथे नसतो, म्हणून सर्वजण सारंग सारंग म्हणून शोधत असतात। ऋषिकेश म्हणतो की सारंग आईला भेटायला तर गेला नसेल ना। तेव्हा सारंग आईच्या रूम मध्ये आत येतो तर सुमित्रा सारंगचा फोटोच बघत असते आणि त्या फोटो आता बघत असताना आता सारंगची सावली ह्या फोटोवर पडते। सुमित्रा मागे वळून बघते तर सारंग, आता सारंगला बघून सुमित्राचे होश उडतात। तेव्हा मित्रांनो आता खऱ्या सत्याचा उलगडा कसा होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।